कॅच कॉल आणि कॅच इथे होतीये ड्रॉप. मोठा धक्का लागला असता. मागणं लक्की येतात कव्हर साठी. बॉल तर अडवलाय. मोठा धक्का नक्कीच लागला असता टीम धारोलला, कारण का कवी असा खेळाडू आहे ना वागणी प्रीमियर लीग मध्ये, जी म्हणजे प्रीमियर लीग असते ना संपूर्ण वागणी विभागाची, त्या लीग मध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. बाईक होती टू व्हीलर, ती नक्कीच त्या खेळाडूला मिळाली होती. समोर तोच खेळाडू खेळतो आणि त्याच खेळाडूची कॅच नक्कीच तिथे झाली आहे ड्रॉप. 0 रनावरती नक्कीच हा खेळाडू बाद झाला असता. अनिल साठीचा हा बॉल फ्रंट फूट वरती पुल करायचा होता. भगवान येतात बॉलच्या खाली, कॅच केली येते, फिनिश आणि संपलाय तर बॅट्समन अनिलचा खेळ. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो टीम धारोलला. आणि पहिल्या षटकावरती देखील, पहिल्या बॉलवरती देखील संधी उपस्थित झाली होती, परंतु मला वाटतं अक्षय होते, अक्षयने कॅच ड्रॉप केली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळते. स्विच इट करायचा होता, परंतु टप्पा जर पाहिला ना बॉलचा तर लेग स्टिक वरती होता आणि टप्पा हा जो फिनिश होतोय ना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये संपूर्ण बाहेर निघून जाते बॉल. विनायककडे देखील खासियत आहे बॉल आतमध्ये वळवण्याची, बाहेर काढण्याची देखील. हा देखील फिरकीचा गोलंदाज आहे. समोर देखील कवी तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. यावेळेस स्विच हिट, पॅडल स्वीप केला आणि बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. या मॅचचा पहिला चौकार येतो बॅट्समन कवीच्या बॅट मधना. देखणा आणि रुबाबदार चौकार. कवीने चौकार ठोकलाय. कवीची कॅच नक्की ड्रॉप झाली आहे, ती नक्की त्यांना मागत ठरणार आहे. आपण जर पाहिलं ना तर दुसऱ्या दिवसामध्ये गणेश जो खेळत होता नांदगावकडे, त्याची देखील कॅच सोडली होती. समोर टीम होती, नक्कीच आठवत नाही आता, परंतु त्या गणेशची कॅच सोडली. त्या गणेशने 67 धावा ठोकल्या होत्या. कौशलची देखील म्हणजे कौशल गुरव होता पहिल्या दिवशी, त्याने त्याचा संघ क्वालिफाय झाला, त्याची देखील कॅच सोडली होती. आणि त्या मॅच मध्ये 82 धावा कुठल्या होत्या. यावेळी देखील बॉल चालला डीप मध्ये आणि दोन क्षेत्ररक्षकांना फाडत चेंडू निघून जातो काव कॉर्नरच्या डोक्यावरना. अजून एक सलग दुसरा चौकार. धावा स्कोर कार्ड वरती, दोन चौकार तर नक्कीच कवीने ठोकल्या. कवी नक्कीच चांगला फलंदाजा, धारू संघाकडनं तो सातत्याने परफॉर्मन्स दाखवतो. यावेळेचा बॉल अवंतर, पंचांचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. बॉल थोडासा बाहेर निघतो टप्पा पडल्यानंतर. मी म्हटलं होतं विनायकाकडे देखील खासियत आहे बॉल बाहेर वळवण्याची, चेंडू आतमध्ये घेण्याची त्याच्याकडे ताकद आहे. धावसंख्या झाली आहे 10. यावेळेस शॉर्ट ऑफ गुड लेंथ, कव्हर्सला खेळले, बॅकफुट पण दाखवलाय. आउटफील्ड तर खूपच फास्ट आहे, फिल्डरसाठी चेस आहे. बॉलने शर्यत जिंकली, चेंडूने शर्यत जिंकली आणि देऊन गेला आहे तो 4 धावा टीम धारोल संघाच्या खात्यामध्ये. पहिले षटक या ठिकाणी संपुष्टात येत असताना धावसंख्या झाली ती 14. एका गडाच्या मोबदल्यात
विनायकाला एक सफलता मिळाली आहे. धावसंख्या 14 च्या घरामध्ये गेली आहे. नक्की जर कवीची विकेट मिळाली असती ना पहिल्या चेंडूवरती तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं असतं ना तर जी टीम आहे ना समोर पिंपलोली त्यांचा जो हौसला आहे ना त्यांची जो आत्मविश्वास आहे ना तो नक्कीच वाढला असता. पहिल्याच बॉलवरती जी कॅच उडाली होती ना मिड ऑनला त्या ठिकाणी अक्षय होते क्षेत्ररक्षक कॅच नक्कीच त्यांच्या हाताच्या फटीतून गेली. परंतु आता जे झालं ना त्यामध्ये खेद करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. नवीन गोलंदाज अनिल येतात गोलंदाजी ट्रॅकवरती कंपनी यांकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर खेळतोय त्यांच्या फलंदाज सुनील. फुल लेंथ उडवलाय बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आहे कॉलिंग प्रॉपर नाही आहे. 4 षटरक्षकांच्या मधून चेंडू हा टप्पा पडलाय आणि या बॉलवरती 2 धावा मिळतात. कॅच जर कॅरी केली असती ना समोरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवर आला होता भगवान होते त्या ठिकाणी कॅच जर कॅरी केली असती ना कॅरी तर नक्कीच अजून एक मोठा धक्का लागला असता टीम धारोळला. कारण सुनील देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. या फलंदाजाच्या पेटीमध्ये जेवढे फटकार आहेत ना म्हणजेच जेवढे फटके आहेत ना शॉर्ट ऑफ गुडलेला देखील हा फलंदाज षटकार मारू शकतो. ज्यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे बॉल हवेमध्ये लकी आहे चेंडूच्या खाली 100% सेफ हँड्स आहेत पिंपलोली टीमचे आणि कॅच केली कॅरी लागतो धक्का क्रमांक दुसरा टीम धारोळ संघाला. सुनील बॅक टू द आउट. कर्णधार विनायक गोरे भारी संभाळी संघाची जबाबदारी. धावसंख्या 16 गेली आहे. 16 आकड्यावरती गडी बाद केला आहे. सुनीलला जितेंद्र येतात नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती कवी या कवीसाठी हा बॉल नक्कीच डोफ्यावरती आले होते. स्क्वेअर ऑफ दी विकेट आडव्या बॅटनं बॉल खेळायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर आहे ना बॉल सरळ उंची जमिनी लगत राहतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त उचली घेत नाही सबमरीन डिलिव्हरी होती. धावसंख्या 16 वरतीच्या 2 गडी त्यांचे बाद झाले सुनील आणि अनिल. यावेळेस लेट कट खेळली आउटफील्ड फास्ट आहे बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने तर बॉल अडवला. सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर देखील आहे त्याला बॅकअप देखील आहे आणि या बॉलवरती 2 धावा मिळतात. धावसंख्या 18 धावसंख्या 18 वरती गेली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत धारोळ टीम खेळते. कवी आहे स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडवरती जितेंद्र आलाय. यावेळेस स्लॉट मध्ये होता पाठवाचा होता मिड विकेटच्या डोक्यावरनं परंतु संपर्क प्रॉपर होत नाही. या बॉल आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क या ठिकाणी होत नाही आणि बॉल निघून जाते डॉट. मयूर मार्के यशवंत गवली किंवा किशोर डांगरेशी संपर्क साधा. धावसंख्या 18 वरती या कवी आहे स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा तयार होतात गोलंदाज. यावेळेस अजून एक कॅच ड्रॉप पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. नक्की शेवटचा बॉल होता. कॅच जर कॅरी केली असती ना तर धक्का लागला असता टीम धारोळला. कवी आहे समोर तेवढंच नाव आहे मोठं. ज्या खेळाडूने सातत्याने गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरलेली शांत स्वभावानं ते खेळाडू समोर फलंदाज तेवढा ताकदीचा. नक्कीच वांगणी प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला. मालिकावीरची जी बाईक होती ना ती त्याच्या नावावरती राहिली होती. परंतु यावेळेस जर कॅच कॅरी केली असती ना यष्टीरक्षकानं तर नक्कीच मोठा धक्का लागला असता. परंतु तसं चित्र दिसत नाही या मैदानामध्ये. अजून एक खेळपट्टीवरती तैनात त्या फलंदाज कवी आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. धावसंख्या 18 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकावरती आपण जे संगीतामध्ये नाव ऐकलं ना भगवान गोरे तेच येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. भगवानचा जी खेळी आहे ना ती देखील अप्रतिम आहे. चांगला त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. उंची जास्त नाहीये परंतु जेवढी एसटी आहे ना तेवढी त्यांना पुरेशी आहे.
बॉल जर पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला, बॅटची आतली कडा घेतली बॉलनं, खेळपट्टीवरच रेंगाळत राहिला आणि क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातात बॉलवरती. भगवान आले, डॉट बॉल आला, तिसऱ्या षटकावरती आलेत. अजूनही धावसंख्या 18 वरतीच आहे. स्विच इट करायचा होता, लावडा फील होते पंचांकडे, परंतु जर पाहिला ना तर बॉल तेवढ्याच भन्नाट वेगानं आणि उचलीनं निघून जात. वरती आहेत. भगवानचं कौतुक चांगलं करावं लागेल. 2-3 बॉल त्याने हाताला 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत भगवानची. यावेळेस एकच यष्टी दिसत होती लेग साईडची आणि तीच यष्टी गोलंदाजाने उडवली आहे. नाव आहे त्याचं भगवान गोरे आणि बाद केला तो फलंदाज जितेंद्रला. लागतोय धक्का क्रमांक 3 टीम धारोलला. फुललन ते योगेशसाठी सरळ खेळलेत. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, शॉट एक्स्ट्रा कव्हरवर ना, परंतु बॉलला काही अडू शकलं नाही. मागणं बॅकअप आहे, एकच रन मिळेल. कवी येतात आता स्ट्राईक एंड वरती. धावसंख्या 21 झाली. यावेळेस हिट विकेट, पंचांचा इशारा समाप्तीचा. अजून एक गडी, एक मोठा धक्का नक्कीच लागतोय तो टीम धारोलला. ज्या फलंदाजावरती आशा होत्या, ज्या फलंदाजावरती पूर्ण आत्मविश्वास होता, ज्या फलंदाजावरती टीमची जी आशा होती ना ती संपूर्ण टिकली होती ना, आता तोच फलंदाज या ठिकाणी साथ सोडतो टीम धारोलची. कवी बॅक टू द आउट. संख्या आतापर्यंत 21 झाले. संकट नक्कीच संकटामध्ये सापडले धारोळ. गडी बाद झाले त्यांचे 4. त्यामध्ये जर पाहिलं ना तर कवी आहे, अनिल आहे,
सुनील त्याचबरोबर जितेंद्र अशा प्रकारचे गडी त्यांचे 4 बाद झालेत. नवीन फलंदाज योगेश त्यांच्या सोबतीला नरेश. नक्कीच दोन जे फलंदाज आले होते सलामीला ते लवकर साथ सोडून गेलेत. आता हे दोन नवीन फलंदाज आहेत, नक्की त्यांना अजून सेट झाले नाहीत, ते जास्त चेंडू त्यांनी खेळले नाही, जास्त चेंडू ते सामोरे गेले नाहीत. बॉलर अनिल चौथ्या षटकावरती सेकंड स्पेलमध्ये येतात. अनिलनं दुसरं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 4च धावा खर्च करत असताना त्यांनी एक विकेट मिळवली होती जितेंद्रची. स्पीडअप करा, टाइमपास करू नका जास्त. या पुढची मॅच माथेरान आणि त्यांना फाईट करणार आहे जांभोरी. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, कॅच कॅच केली आहे कॅरी. धक्का क्रमांक 5 लागतोय तो टीम धारोळला. नरेशला ज्या पावलाने आतमध्ये गेले होते ना त्याच पावलाने परत धाडलाय गोलंदाज अनिलनं. धावसंख्या 21. जर पाहिलं ना अनिल आले दुसऱ्या स्पेलमध्ये, त्यांच्या सेकंड स्पेलमध्ये आले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली या फलंदाज योगेशची. नरेश त्याच्या सोबतीला विशाल आलेत नवीन फलंदाज. धावसंख्या 21 वरतीच अडकली. संकट पूर्णपणे आता जे संकटाचे ढग आहेत ना ते टीम धारोलच्या वरती दिसतात, कारण का सुरुवात तर चांगली झाली होती परंतु चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय गोलंदाज अनिल ना. ज्यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, लेट फटका सजवलाय ऑन साइडला. भगवान नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण, चतुर क्षेत्ररक्षक आहे भगवान, नक्कीच तेवढी जागा कव्हर करून गेले. मागे लकी होता बॅकअप साठी. फिल्डिंग जर पाहिली ना तर नक्कीच खूपच चांगली आहे टीम पिंपलोलीची. जर विचार केला ना तर भगवान आणि त्याचबरोबर लक्की, अक्षय, विनायक, अनिल यासारखे क्षेत्ररक्षक टीम मध्ये. यावेळेस अजून एक डॉट बॉल. नवीन फलंदाज विशाल आलेत. धावसंख्या 23 वरती गेली या. 5 षटकांची मॅच. या पुढची मॅच आहे जांभोरी आणि त्यांना फाईट करते माथेरान. दोन्ही संघांना आपला पहिल्या फेरीतील विजय संपादित केला. दोन्ही संघांना विनंती असेल की पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं. स्लोवर बॉल आहे, फिंगर रोल केले बॉलवरती, क्षेत्ररक्षक कीपर स्वतः जातात बॉलवरती. बॉल अडवलाय आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या 24. चौथं षटक अजूनही मैदानामध्ये मार्गस्थ. 4th वर इन प्रोग्रेस. ग्राउंड मध्ये जर पाहिलं ना तर अनिल आले होते 4थ्या ओव्हरवरती. आतापर्यंत धावा मात्र त्याने 3 खर्च केल्यात, एका गडाला त्याने बाद करण्यास सफल राहिलेत. आणि दुसऱ्या षटकावरती अनिल आले होते पुन्हा पिटूच्या, आणि त्या षटकामध्ये देखील 4 धावा खर्च करत असताना विकेट त्याने एक मिळवली होती. नक्कीच चांगली गोलंदाजी अनिलकडनं आतापर्यंत राहिली आपल्या टीम पिंपलोलीसाठी. जर पाहायचं झालं ना तर धावसंख्या आतापर्यंत 24. गडी बाद झाले धारोलाचे 5. शॉर्ट बॉल पुल केला, मिस टायमिंग. लक्की येतोय बॉलच्या खाली, कॅच इथे होईल ड्रॉप. विनायक होता बॅकअपला. 2 धावा मिळतील. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 26. तर मी विनंती करतोय की पुढची मॅच आहे ना जांभोरी आणि त्यांना फाईट करते माथेरान. तर दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत ना त्यांच्यापर्यंत आमचा आवाज नक्कीच पोहोचत असेल
तर पुढची मॅच तुमची आहे जांभोरी आणि त्यांना फाईट माथेरान करणार आहे. तर हे षटक आहे ना शेवटचं पहिल्या सत्रातील ते संपल्यानंतर ना लगेचच यायचं आपली नाणेफेकीसाठी होईल. नाणेफेकी केली जाईल ना जी इथून पुढे जेवढे सामने राहणार आहेत ना सेकंड फेरीचे ते 4 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. तर याची नोंद घ्यायची आहे. शेवटच्या षटकावरती लक्की येत आहेत. शॉर्ट बॉल परंतु पूर्णपणे बाहेर आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 27. मयूर मार्के त्याचबरोबर यशवंत गवळी आमच्याशी संपर्क साधा. शेवटचं षटक आहे पहिल्या सेशन मधलं. यापुढची मॅच जांभुरी त्यांना फाईट करते माथेरान. तेच तर बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. बॉल टप्पापर्यंत उचली घेतो धावचीच्या स्वरूपामध्ये. अजून एक गडी नक्कीच बाद होणार नाही. बेल्स आहेत ना त्या बेल्स त्या डिसलॉच करायला लागतात स्टंपवर ना. परंतु यावेळेस लक्कीला ते लक्षात आलं नाही. त्याने फक्त जो बॉल आहे ना तो बेल्सवरती लावला. परंतु ज्या बेल्स असतात ना स्टंपवरती त्या पूर्णपणे डिसलॉच कराव्या लागतात पाडाव्या लागतात. त्यामुळेच हा विकेट जात नाही. 1 रन मिळते. यावेळेस मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये लक्की चेंडूच्या खाली कॅच केली कॅरी. धक्का क्रमांक 6 लागतोय तो टीम धारोलला. यावेळेस योगेशला परतावं लागते मागे. बॉल चालला डीप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. बॉल जाईल फाईनल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 32 झाली. शेवटचं षटक लक्की आले होते. एक विकेट त्याने मिळवली. बॉल अँड कॉट स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कॅच कॅरी केली. यावेळेस हेलिकॉप्टर समोर खेळलेत. बॉल वरती अक्षय येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. पुढची मॅच जांभोरी आणि त्यांना फाईट करते माथेरान. तर संघाचे जे कर्णधार आहेत ना कॅप्टन त्यांनी यायचं नाणेफेकीसाठी. फुल टॉस आहे. कव्हर्सला उडवलाय. गॅपसट सिलेक्शन आहे. 313 बॉलच्या मागे धावते. आउटफील्ड फास्ट सुपर फास्ट आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय तो बॅट्समन विशालच्या बॅट मधनं. हा एक चौकार. चौकाराला धावसंख्या 38 झाली. 38 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. गडीबाद झाले आतापर्यंत 6. यावेळेस मोठा फटका खेचायचे मिस टायमिंग क्षेत्रशः बॉलच्या खाली आणि कॅच केली कॅरी. विशालला माघारी परतावं लागते परंतु पंचांचा इशारा षटक समाप्तीचा आणि 5 षटका ठिकाणी खेळून झाले समाप्त झाले. धावसंख्या झाली 38. लक्ष ठेवलं टीम पिंपलोली समोर. येणारे बॉल शिल्लक आहेत 30 आणि करायचे 39. पुढची मॅच जांभोरी आणि त्यांना फाईट करते माथेरान. तर दोन्ही संघाचे कर्णधार या जांभोरी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माथेरान संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की 38 झाल्यात 29 हव्यात 39 हव्यात. माथेरान संघाचे कर्णधार याचे
धावसंख्या झालेली 23. एक बाद 23. अठरा चेंडू आणि 16 धावा. धावसंख्या झालेली ती 31. 8 पाहिजेत अजून.
12 बॉल आणि 8 धावा. बारा चेंडू आणि 8 धावा. दोन धावांची गरज. पिंपळे संघ विजय झालेला आहे. जांभोरी संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे.